मला वाटतं इंटरनली जर आपण स्ट्रॉंग असू ना तर ते गरजेचं आहे. प्रिलिम्सचे 2 अपयश आल्यानंतर खूप अवघड म्हणजे परिस्थिती होती. मला असं स्वतःवर खूप सेल्फ डाऊट होता, की अरे आपल्याकडून हे होईल की नाही? हॅव ट्रस्ट इन युअरसेल्फ, कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवर. म्हणजे अभ्यासापेक्षा पण जास्ती मला वाटतं माइंडसेट आणि ॲटिट्यूड. तर महिलांना म्हणजे एम्पॉवर करण्याची मला जर संधी मिळाली तर ती डेफिनेटली करेल. असं वाटतं की जिद्दी आणि चिकाटी जर असली ना आपल्यात आणि जर आई बाबा किंवा वडिलांचा सपोर्ट असला तर काहीही आपण करू शकतो. पण जर आपला ध्येय क्लिअरली डिफाईन केला आणि त्याला अचीव्ह करायला चालत राहिलो तर आपण करू शकतो. सर्वात कठीण आणि किचकट समजली जाणारी परीक्षा म्हणजे यूपीएससी. जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे सगळं घेऊन यूपीएससी पास करावी लागते. अनेक अपयश येतात, खच्चीकरण होतं, तरीही पुढे जावं लागतं. अपयशातून शिकून यशाला गवसणी घालणारी तेजस्वी देशपांडे ही आपल्यासोबत आहे. तिने 2024ची यूपीएससी परीक्षा पास करून आज ती आपल्यासोबत बसली आहे. प्रथमतः तुझं खूप खूप अभिनंदन. तू यूपीएससी परीक्षा पास केली आहे. कसा होता प्रवास? काय फिलिंग आहेत सध्या? धन्यवाद. अ, प्रवास थोडा लांब होता. मला परीक्षा पास करायला 3 अटेम्प्ट लागले. पण आता सफलता मिळाल्यावर थोडं म्हणजे बरं वाटतंय आणि सगळ्यांना छानच वाटतं आई-बाबांना आणि मला पण. काय तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? काय रहस्य मानते? मला वाटतं जिद्द आणि चिकाटी असणं ती एक म्हणजे प्रथम हे खूप इम्पॉर्टंट आहे या परीक्षेत आणि त्याच्यासोबत मला परिवाराचा, आई-वडिलांचा नेहमी सहयोग होता. तर त्याच्यामुळे मी म्हणजे मन लावून अभ्यास पण करू शकले. कधी असं वाटलं नाही, की अरे काही दुसरं करायला पाहिजे. तर त्यांचा खूप सपोर्ट होता. तर मला वाटतं ते एक खूप महत्त्वाचं हे होतं. सध्या घडीला बहुतांश मुलं-मुली ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, 12वी झाल्यानंतर यूपीएससी, एमपीएससी कडे वळतात. नेमकी यूपीएससी आहे काय? आणि कशाप्रकारे ती तुम्हाला द्यावी लागते? यू-पी-एस-सी परीक्षा म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेस आणि ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी असते. 24 सर्व्हिसेस असतात त्याच्यात आणि त्या परीक्षेत 3 पडाव असतात. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्समध्ये 2 पेपर असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फॉर्मॅटमध्ये आणि मेन्समध्ये 9 पेपर असतात. जिथे आपल्याला उत्तरं लिहावी लागतात. डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग असतं त्याच्यात. आणि मग फायनली पर्सनॅलिटी टेस्ट असतं, जे इंटरव्ह्यू सेटिंगमध्ये असतं. तर अशी ही परीक्षा आहे आणि परीक्षा द्यायला आपल्याला 1 वर्ष लागून जातो. तर त्याची तयारी पण करायला 1 वर्ष तर मिनिमम लागतो. तर अशी ही परीक्षा आहे. माझ्या म्हणजे अनुभवात मी 3 अटेम्प्ट दिले आणि पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये माझं प्रिलिम्स नाही झालं. तर जे पहिला पडाव होता तिथेच थोडं अपयश मिळालं. पण मग या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिन्ही पडाव पार झाले. तू म्हटली त्याप्रमाणे एक्झाम द्यायलाच 1 वर्ष लागतात. कशाप्रकारे धैर्य ठेवावं लागतं, मनस्थिती काय असते आणि तो एवढा मोठा अभ्यास कशाप्रकारे काय टायमिंग होती आणि किती वेळ तू अभ्यास करायची? काय नियोजन म्हणजे कशाप्रकारे तू नियोजन केलं होतं? ते थोडं डिटेलमध्ये. तुमचा पहिला प्रश्न जो होता की कसं धैर्य आपण ठेवू शकतो एवढ्या मोठ्या परीक्षेत. मला वाटतं इंटरनली जर आपण स्ट्रॉंग असू ना, तर ते म्हणजे मनोबल असणं खूप गरजेचं आहे. आपण आतूनच स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा. ते तेवढं जर असलं, तर बाकी काही लोकं किंवा एक्सटर्नली काहीही झालं आपल्या आजूबाजूला, तर आपण म्हणजे चालू शकतो या परीक्षेसाठी आणि आपण म्हणजे पूर्ण धैर्याने परीक्षा देऊ शकतो. आणि दुसरा प्रश्न जो होता, की अभ्यास कसा केला आणि शेड्यूल काय होतं? तर माझे म्हणजे पहिले 2 अटेम्प्ट मी औरंगाबादहून तयारी केली आणि मग तिसऱ्या अटेम्प्टसाठी बंगलोरला गेले. आणि शेड्यूल माझं असं होतं, की म्हणजे 3 स्लॉट असायचे अभ्यासाचे, कधी 2 तासाचे, कधी 3 तासाचे आणि जे काही आपलं स्टडी सिलेबस होता, मी त्या सिलेबसच्या म्हणजे त्याच्या हिशोबाने अभ्यास करायचे. असं नाही, की आपण कधी काही उचलून घेतलं आणि मग ते वाचून घेतलं. सेट टाईम टेबल होतं, की अच्छा आपण आज हा विषयाचा अभ्यास करू आणि याचे आज आपण मागचे प्रश्न बघू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघू असं होतं. तर टायमिंग इतकं नव्हतं, पण काय अभ्यास करायचं हे आधी ठरलेलं असायचं. 16-17 तास? नाही, नाही 8. नाही म्हटलं जातं 16-17 तास करावा लागतो असं म्हणतात. अच्छा. नाही म्हणजे आता 16-17 तास मला वाटतं खूपच म्हणजे इम्पॉसिबल आहे. कोणालाही एवढा अभ्यास करणं. आपण काम पण करताना 12 तासच झाले तर खूप होऊन जातात. पण मी पूर्ण वेळ अभ्यास करत होते.
तर 8 ते 10 तास अभ्यास होऊन जायचा. दररोज व्हायचा असंही नाही, कधी कधी 5-6 तास व्हायचा, कधी कधी त्याच्या जास्ती वर व्हायचा. तर म्हणजे फ्लेक्झिबिलिटी होती. तू म्हटल्याप्रमाणे परीक्षेमध्ये कंटिन्यूपणा पाहिजे, अभ्यासात कंटिन्यूपणा पाहिजे. तुम्ही दररोज 6 तास करो, 7 तास करो, पण तुम्ही दररोज तो अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे न चुकता. अ, तू पहिल्या 2 प्रिलिम्समध्ये फेल झाली होती, तुला अपयश आलं होतं. जेव्हा सतत 2 परीक्षेमध्ये प्रिलिम्समध्येच अपयश येतं, तेव्हा खूप खच्चीकरणही झालं असेल. एवढा अभ्यास केल्यानंतर अपयश आलं. कसं त्यातून सावरली आणि पुढे कसा तो प्रवास पुन्हा सुरू केला तू? हो. प्रिलिम्सचे 2 अपयश आल्यानंतर खूप अवघड म्हणजे परिस्थिती होती. मला असं स्वतःवर खूप सेल्फ डाऊट होता, की अरे आपल्याकडून हे होईल की नाही? कारण 2-3 वर्ष अभ्यास केला होता ग्रॅज्युएशन नंतर. तर असं वाटत होतं, की हे आपल्यासाठी आहे की नाही? असेच प्रश्न यायला लागले होते. पण फॉर्च्युनेटली मला आई-बाबांचा पूर्ण सपोर्ट होता. ते म्हटले होते, की "आम्ही तुला म्हणजे सगळ्या अटेम्प्टसाठी म्हणजे तुझ्या पाठीशी आहोत." तसं कधी वाटलं नाही, की अरे मी एकटी आहे. ते एक होतं आणि आय थिंक दुसरं, की जे काही माझे हॉबीज होते, बास्केटबॉल खेळणं किंवा अ, थोडंसं म्हणजे मैत्रिणींशी भेटणं, हे सगळं मी चालू ठेवलं माझ्या या अटेम्प्टमध्ये. बास्केटबॉल पण खेळायचे, आई-बाबांशी पण बोलायचे, मित्र-मैत्रिणींशी पण बोलायचे. तर आय थिंक तशा हिशोबाने म्हणजे एक असं होलसम ॲटिट्यूड होतं. अभ्यास तर करायचेच, पण यू-पी-एस-सी शिवाय पण थोडं 1-2 1-1.5 तास स्वतःला द्यायचे. तर त्याच्यानी माझं मन पण भरून राहायचं आणि मग परत अभ्यास करायची इच्छा पण व्हायची. आणि यू-पी-एस-सी एक एवढी मोठी आणि लांब जर्नी आहे ना, की आपल्याला छोटे-छोटे असे रिवॉर्ड्स द्यावे लागतात स्वतःला. कारण प्रिलिम्स येतं, मग मेन्स येतं, मग इंटरव्ह्यू येतो आणि मग एका वर्ष म्हणजे मग थोड्या महिन्यानंतर रिझल्ट निघतो. तर हे खूप खूप लांब प्रोसेस आहे. तर आपण जेव्हा तयारी करतो, स्वतःला छोटे-छोटे असे रिवॉर्ड्स जर दिले, की अच्छा ठीक आहे, आज जिओग्राफी झालं, तर मी आज थोडंसं एक चॉकलेट खाऊन घेईल किंवा जाऊन एका मैत्रिणीशी बोलेल किंवा आई-बाबांशी बोलेल असं. तर असं जर केलं तर मला वाटतं आपण खुश पण राहतो आणि यू-पी-एस-सी शिवाय पण आपण काही करत असतो आणि ओव्हरऑल आपला अभ्यास करायचं मन अजून म्हणजे येतं, की आता आपण अजून अभ्यास करू असं वाटतं. नक्कीच तू अपयशातूनही शिकून यशाला गवसणी घातली आहे. पण दुसरीकडे कालच 12वीचा निकाल लागलाय. अनेक मुलांना अपयश आलेत. बहुतांश मुलं आपण बघतो अपयश आल्यानंतर खचून जातात. अनेक वाईट मार्गाला जातात किंवा मग वेगळे मार्ग निवडतात. काय त्यांना काय सल्ला देशील? अ, नाही मी ते एवढंच म्हणेल, की अपयश आणि यश हे म्हणजे जीवनाची लीलासारखं आहे. ते आपण कधी आपल्याला यश मिळणार, कधी नाही मिळणार. पण इट्स ओके. इट्स ऑल पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. थोडं आपल्याला तेवढ्यासाठी वाईट वाटणं पण साहजिक आहे, खूप साहजिक आहे. पण त्याच्यातून बाहेर निघणं ते सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आपण आपल्या परिवारासोबत राहा आणि हॅव ट्रस्ट इन युअरसेल्फ, कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवर, आत्मविश्वास ठेवा, की अरे नाही, ठीक आहे, एक परीक्षा निघाली नाही, आपण ती परत काढू आणि म्हणजे जीवन हे चालतच राहणार आहे या सगळ्या यश असो, अपयश असो, असं मला वाटतं. तर तेवढं जरी मुलांना कळालं तर ते म्हणजे इट्स इट्स बेटर. नक्कीच आयुष्याचे यश आणि अपयश हे 2 पैलू असतात. त्यामुळे तेही स्वीकारणं आणि पुढे चालत जाणं हेही खूप गरजेचं असतं. कारण कोणतीही एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही. अनेक तुम्हाला मार्ग असतात. पण दुसरीकडे तू काय स्वप्ने बाळगून या परीक्षेमध्ये उतरली होती? काय ध्येय होती? आणि आता तू तर अधिकारी होणार आहे. समाजातील एक उच्च अधिकारी म्हणून तू वावरणार आहे. काय ध्येय राहणार आहेत? कशाप्रकारे तू काम करशील? मी जेव्हा परीक्षा द्यायचा निर्णय घेतला, तेव्हा एकच असं मनात आलं, की अरे आपल्याला इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे आणि ग्रासरूट लेव्हलवर काम करायचं आहे. तर या परीक्षे थ्रू ती करण्याची संधी मिळते लोकांना, हे एवढं मला माहिती होतं. तर आता रिझल्ट आल्यानंतर मला वाटतं तोच एक माझं ध्येय असणार आहे, की मी कोणत्याही म्हणजे कुठेही मला पोस्टिंग मिळाली किंवा काही डिपार्टमेंटमध्ये जरी असेल, इम्पॅक्ट करणं आणि टू टू म्हणजे इम्प्लिमेंट पॉलिसीज अँड ॲज वेल एज पॉसिबल अँड ॲज एफिशियंटली एज पॉसिबल. आय थिंक ते करणं माझं ध्येय आहे. दुसरीकडे मी म्हटलं त्याप्रमाणे बहुतांश मुलं-मुली आज या क्षेत्रात येतायत, यू-पी-एस-सीकडे येतायत. मग नंतर अनेक मुलांना अपयश येते वगैरे. पण त्या नवीन मुलांना, मुलींना जेव्हा ते यू-पी-एस-सी करायला येतात, तेव्हा तू काय सल्ला देशील? कशाप्रकारे त्यांनी अभ्यास करावा किंवा मग काय वाटचाल करावी? त्यांना मी इतकंच म्हणेल, की म्हणजे या परीक्षेत अभ्यास तर इम्पोर्टंट आहेच आहे.
आणि तो गरजेचाही आहे. पण त्याच्यासोबतच आपला माइंडसेट की आणि एक आपलं जे ॲटिट्यूड असतं, ते पॉझिटिव्ह ठेवणं ते खूप म्हणजे गरजेचं आहे आणि त्याच्यावरूनही म्हणजे अभ्यासापेक्षा पण जास्ती मला वाटतं माइंडसेट आणि ॲटिट्यूड हे जर आपलं इन इन डायरेक्शन असेल ना आणि इन राइट डायरेक्शन, तर आपण म्हणजे ही परीक्षा कधी ना कधी तर निघूनच जाईल. मे बी पहिल्या ह्याच्यात नाही निघणार, दुसऱ्या ह्याच्यात नाही निघणार, पण ती परीक्षा आपली पास होऊन जाईल आणि जरी ते नाही झालं, आपण ॲज अ पर्सन खूप म्हणजे वी विल बी अ बेटर व्हर्जन. तर असं मला वाटतं. तर माइंडसेट आणि ॲटिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे. तुझे वडील एक डॉक्टर आहेत. वाटलं नाही आपणही डॉक्टर व्हावं? ॲक्चुअली दोघं आई-बाबा डॉक्टर्सच आहेत. पण नाही म्हणजे असं कधी वाटलं नाही आणि त्यांनी प्रेशराईज पण नाही केलं. 10वी नंतर वाटलं, की आपण कॉमर्स विथ मॅथमॅटिक्स घेऊ आणि इकॉनॉमिक्स शिकू. तर ते तसं झालं आणि लकीली सगळं म्हणजे शिकले पण इकॉनॉमिक्स. तुझं शिक्षण पूर्ण औरंगाबादमध्येच झालंय. त्यानंतर तू बाहेर गेली शिकायला. तुला अधिकारी म्हणून आता आपल्या इकडच्या शिक्षणामध्ये काय कमतरता वाटत आहे जेव्हा तू बाहेर जाती किंवा शिकते? बहुतांश मराठवाड्यातला जो भाग आहे, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे मुलांची मानसिकता पण बाहेर जाऊन शिकण्याची नसते वगैरे. तर कशा प्रकारे आपल्या जे शिक्षण प्रणाली आहे त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला हवे किंवा कुठे आपण कमी पडतोय? नाही थोडं एक्सपोजर लिमिटेड आहे. म्हणजे ते तर डेफिनेटली आहे. पण आता हळू-हळू आपण पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्यावर म्हणजे एक्सपोजर हे इम्प्रूव्ह करू शकतो मराठवाड्यात सुद्धा आणि मुलं-मुलींना म्हणजे अ, नवीन गोष्टींचं अ, जे काही असेल म्हणजे नवीन कॉन्सेप्ट्स किंवा नवीन अपॉर्च्युनिटीज, नवीन संध्या अ, हे आपण त्यांना देऊ शकतो. अधिकारी झाल्यानंतर तू ही एक मुलगी आहे, महिला आहे. महिलांचं प्रमाण अधिकारी होण्याचं कुठेतरी कमी असतं कारण की त्यांना तिथपर्यंत शिकण्याची संधी सुद्धा मिळत नाही. तुला एक मिळाली आहे, तू गेली आहे तिथपर्यंत. पण तू जेव्हा अधिकारी होशील, झाली आहे, कार्य करशील, तेव्हा महिलांसाठी काय करशील? मुलींसाठी काय करशील? आय थिंक आता हळू-हळू थोडं प्रमाण वाढायला लागलंय, पण तुम्ही जसं म्हणले कमी आहेत. अ, मी तर महिलांना म्हणजे एम्पॉवर करण्याची म्हणजे मला जर संधी मिळाली, तर ती डेफिनेटली करेल. कारण महिलांकडे आणि मुलींकडे द्यायला खूप आहे. पण आपल्याला तो प्लॅटफॉर्म आणि ती संधी कधी-कधी मिळत नाही. आणि फॉर्च्युनेटली जर मला ती आता मिळाली आहे आणि आता पुढे जाऊन ही मिळेल, तर मी दुसऱ्या महिलांना आणि मुलींना ती द्यायची म्हणजे ती ती जिम्मेदारी आणि ती जबाबदारी घेईल. माझा शेवटचा प्रश्न असणार आहे, तुझ्या सर्व प्रवासाला, या यशाला काही शब्दांमध्ये कसं व्यक्त करशील? ते करणं थोडं अवघड आहे. पण असं वाटतं की जिद्दी आणि चिकाटी जर असली ना आपल्यात आणि जर आई-बाबा किंवा वडिलांचा सपोर्ट असला, तर म्हणजे काहीही आपण करू शकतो. असं नाही. कधी-कधी आपण आपल्या मनात जर काही ठरवलं, की "अरे नाही, मला हे करायचंच आहे." तर काहीही होऊ द्या. म्हणजे काही पण येऊ द्या. कोणतेही अपयश येऊ द्या किंवा कधी पण असं वाटेल, की अरे म्हणजे आपलं मन पण आपल्याला सांगणार, की "अरे हे नाही होणार तुझ्याकडून" किंवा "तुला ना अजून खूप मेहनत करावी लागेल" किंवा "हे तुझ्यासाठी नाहीच आहे." पण तरी हे हे सगळे काही नाही फक्त डिस्ट्रॅक्शन्स आहेत. आपण जर आपला ध्येय क्लिअरली डिफाईन केला आणि त्याला अचीव्ह करायला चालत राहिलो, तर आपण करू शकतो. तर तेवढा स्वतःवर विश्वास ठेवणं आय थिंक ते खूप इम्पोर्टंट आहे लाईफमध्ये कोणत्याही क्षेत्रात. नक्कीच अपयश आणि यश हे आयुष्याचे दोन पैलू असतात. जिद्द, चिकाटी आणि मेहनत यातून तुम्ही कोणतंही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. UPSC ही परीक्षा आहे. त्यामुळे तिथे अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणं. कारण कोणतीही एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरू शकत नाही. अधिकारी होणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे त्याप्रमाणे तुमची तयारी असायला हवी. ही होती UPSC परीक्षा पास झालेली आणि आता नुकतीच अधिकारी म्हणून काही दिवसात रुजू होणारी तेजस्वी देशपांडे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.